मी विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी, युवकांचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रतीकदादा शावकार कोरेटीवार साहेब, अध्यक्ष दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली यांना आपल्या अमृततुल्य वाणीतून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय प्रतीकदादा. आदरणीय भाई काकाजी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते पार पडतोय, अशा आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रख्यात विचारवंत सन्माननीय सोपानदादा, आपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व, विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं, असे उपेंद्रजी कुटेकर, आजचे प्रमुख वसदे प्रशांतजी, यांचे आमच्या घराण्याशी अत्यंत निकटचे संबंध आहे आणि ज्यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन इथे झालं, असे नरेंद्रजी आरेकर, गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत नामवंत व्यक्ती किसनजी नागदेवे आणि फाये काकाजींवर प्रेम करणारे तुम्ही सर्व बंधू आणि भगिनी, संपूर्ण फाये कुटुंब आणि हा कार्यक्रम ज्यांनी इतक्या यशस्वीतेने इथं घडवून आणला, असे या शिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो. मित्रहो, सार्वजनिक जीवनामध्ये सत्कार समारंभ तसे नेहमीच होतात, परंतु कधी कधी सत्कार मूर्ती इतक्या श्रेष्ठ आणि गौरवशाली असतात की त्या सत्काराने संपूर्ण सत्कार समारंभ हा धन्य होऊन जातो. आज आपल्यामध्ये उपस्थित सत्कार मूर्ती या त्याच उंचीच्या आहेत व त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे परम आदरणीय वामनरावजी फाये काकाजी आहे, हे मला इथं सांगितलं पाहिजे. मित्र, एकाने चांगलं म्हटलंय की धन गया तो कुछ नहीं गया, धन गया तो कुछ नहीं गया, आरोग्य गया तो थोड़ा बहुत कुछ गया, लेकिन चरित्र गया तो सब कुछ चला गया. त्या चरित्रावर आजीवन उपासना करणार एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय फाये काकाजींचं व्यक्तिमत्व आहे, हे मी सुद्धा इथे जाणतो. मित्र, आपण बघतो की एकीकडे शिक्षण संस्था चालतील की नाही या भीतीनं शहरी भागामध्ये टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो, शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो, पण दुसरीकडे ग्रामीण भागामधल्या तरुण विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झाली पाहिजे म्हणून कुरखेडा आणि कोरची सारख्या दुर्गम भागामध्ये स्वतःच्या शिक्षण संस्था काढून शिक्षणाचा सन्मान करण्याचं काम केवळ आणि केवळ फाये काकाजींसारखे लोक करू शकतात, हे निश्चितपणे आपल्याला म्हणावं. मित्र, फाये काकाजी साधे राहिले, परंतु एकाने चांगलं म्हटलंय की या जीवनामध्ये आनंदी राहणं ही फार साधी सोधी गोष्ट आहे, परंतु साधं राहणं हे अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि ती आमच्या फाये काकाजींनी करून दाखवली आहे. मित्र, मी नेहमी स्वामी विवेकानंदांचे एक उदाहरण नेहमी सांगत असतो की स्वामींना जेव्हा शिकागोला व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आलं आणि रोजच्या सवयीप्रमाणे स्वामी एका संध्याकाळी फिरायला निघाले, तेव्हा त्यांनी कमीत कमी शिवलेले वस्त्र परिधान केले होते, लुंगी, शॉल आणि डोक्यावर एक फेटा. ते फिरायला निघाले, त्यांच्या विरुद्ध दिशेने एक ब्रिटिश जोडपं अत्यंत मॉडर्न वस्त्र परिधान करून येत होतं. त्या मॅडमची नजर स्वामींवर गेली आणि त्यांनी आपल्या हजबंडला म्हणालं, दिस मॅन डझंट लुक लाईक ए जेंटलमॅन. हा माणूस काही शरीफ वाटत नाही. थोडेसे समोर गेलेले स्वामी वागे वळले आणि अत्यंत विनम्रतेने त्या मॅडमला म्हणाले, मॅडम, इन युअर कंट्री टेलर मेक्स द मॅन जेंटलमॅन अँड इन माय कंट्री कॅरेक्टर मेक्स द मॅन जेंटलमॅन. चारित्र्य ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ती जपण्याचा प्रयत्न आज सर्वांनी केला. मित्र, फाये काकाजींबद्दल एका वाक्यात बोलायचं झालं तर मी एकच म्हणेन
की विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी जे या देशामध्ये महानतेचं त्यागाचं जे एक यज्ञकुंड प्रज्वलित केलं, त्या यज्ञकुंडातील सर्वाधिक तेजस्वी निखारा म्हणजे आमचे फाये काकाजी आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. मित्रांनो, मी फार वेळ घेणार नाही, परंतु आज हे मंच काही साधा मंच नाही. आज या मंचावर प्रशांतजी आहे, कोटेकर साहेब आहे, आमचे सोपान काका, यांना बोलावणं आणि त्यांनी इथं येणं आणि त्या सर्वांना तुम्ही प्रतिसाद देणं ही फाये काकाजींच्या जीवनाची सर्वात मोठी साध आहे. मी पावती म्हणणार नाही, ही सर्वात मोठी साध आहे व ती साध आज त्या माणसांनी अचीव करून दाखवली. आदरणीय फाये काकाजींना येणारे दिवस सुख समृद्धी आणि शांतीचे जाव, त्यांना फार फार उदंड आयुष्य मिळो, उत्तम आरोग्य मिळो आणि संपूर्ण फाये परिवार आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या प्रेरणेतून तेजोमय हो असा आशावाद इथे व्यक्त करतो व इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद प्रतीक दादा.